90% दूध उत्पादक ही गलती करतात आणि काही वर्षांमध्येच त्यांचा दूध धंदा बंद पडतो. रामकृष्ण हरी, माझं नाव आहे महेश. दूध धंद्याचा व्यवसाय चालू केलाय. गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं सकाळची 2 घंटे आणि रात्रीचा 1 घंटा असं काम करून तुम्ही गोट्याचं नियोजन करू शकता. परंतु याचा असा अर्थ नाही की तुम्ही फक्त ओबडधोबड काम करायचं आणि निघायचं. आठवड्यातील 1 दिवस संपूर्ण द्यावा लागेल गोटा स्वच्छ करण्यासाठी आणि आम्ही यासाठी रविवार ठरवलेला आहे. रविवारी आम्ही पूर्ण गोटा स्वच्छ आणि साफ करतो. आणि सध्या नवीन येणारे उद्योजक ते फक्त चारा आणि धारा एवढंच काढतात, गोटा स्वच्छ मात्र कधीच करत नाहीत. आणि जर का तुम्ही तुमचा परिसर स्वच्छ करू शकत नाही तर तुमची प्रगती कधीच होणार नाही. तर आम्ही गोटा स्वच्छ करायला सुरुवात केली. आमच्या सोबत तेजू आणि धीरज दोघं पण होते. त्या दोघांनी दावणीमध्ये स्विमिंग पूल करून खेळायला लागले. आता आईने एका साईडचा गोटा झाडला होता. तुम्हाला वाटत असेल की हे मोबाईल घेऊन फिरायला, मी पण काम करतो. मग काय, घेतलं ब्रश आणि ऑटोमॅटिक पाण्यात जे पाईप आहे त्याला घासून काढलं. आता 24 घंटे पाणी असल्यामुळे ते शेवाळ टाईप होतं, त्यामुळे तुम्हाला आठवड्यातून का होईना त्याला घासावं लागतंच बरोबर. त्यानंतर आता लक्ष्मी आणि सरस्वतीला घासायला सुरुवात केली. तसं आम्ही दररोज धुतो, पण रविवारी स्पेशल सरसो का तेल लावून धुतो. आता सरसो का तेल लावल्यानं काय होतं ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर आता म्हशी झाल्या तर गोटा साफ करून घेऊ. गोटा साफ करणं पण खूप महत्वाचं आहे, कारण की मस्टॅटिस सारखे रोग होत नाहीत. आणि हा बघा फायनल रिझल्ट. याच्यामध्ये सर्वात जास्त क्रेडिट आहे आईला, कारण की आईशिवाय एवढा गोटा साफ होऊ शकत नाही. तर मी माझ्या म्हशीचे नाव सरस्वती आणि लक्ष्मी का आठवलेत ते सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये.